नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। पोलीस भरती ग्राउंड विषयी मी ऑलरेडी पहिले पण एक व्हिडिओ बनवला होता, पण अजून खूप भावांचे प्रश्न होते की सर ग्राउंड म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही चाललोय त्या ठिकाणी म्हणजे आमचं 2 दिवस झाले ग्राउंड येतात। खूप जणांचे हॉल तिकीट जे येत आहेत मला लक्षात असू द्या, काही जणांचं ग्राउंड जे आहे बघा, ग्राउंड जे आहे एक दिवस ग्राउंड म्हणजे सोबत ग्राउंड येते। समजा एक ग्राउंड जर नागपूरला असेल तर दुसरं अमरावतीला ग्राउंड येतंय किंवा मुंबईला ग्राउंड येतंय, तर दुसऱ्या दिवशी पोहोचणं तुमचं शक्य नाही होणार आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे। पण ते कसं आहे, हे नेहमीच मागच्या वर्षी पण तोच प्रॉब्लेम झाला होता, यावेळेस पण तोच कारभार चालू आहे पोलीस प्रशासनाचा। तर मित्रांनो, याच्यासाठी त्यांनी अजून एक हे सांगितलेले परिपत्रक असं आता काढतीलच कदाचित। तर त्या परिपत्रकामध्ये मागच्या वेळेस काय केलं त्यांनी हे सांगितलं होतं, समजा एखाद्या मुलाचं ग्राउंड जर ज्या ठिकाणी समजा तुमचं नागपूरला ग्राउंड आहे आणि दुसऱ्या दिवशी ग्राउंड तुमचं मुंबईला आहे, तर पहिल्या दिवशी तुम्ही नागपूरला गेलात बरोबर, पण दुसऱ्या दिवशी जर तुम्ही मुंबईला जाणं शक्य नाहीये, पण मुंबईला कधी तुम्ही येऊ शकता अशी ते तुम्हाला एक स्पेसिफिक तारीख देणार, त्या तारखेला तुम्हाला ग्राउंडला जाता येईल। पण जे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून ठेवा की बाबा माझं या ठिकाणी ग्राउंड आहे, तर ते हॉल तिकीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर प्रॉब्लेम असा होईल की तुम्ही ऑनलाईन बघणार आणि म्हणजे ऑनलाईन बघणार आणि डाउनलोड नाही करणार, म्हणून त्या हॉल तिकीटची प्रिंट पण तुमच्याकडे ठेवा। आता सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात असू द्या, ग्राउंडला जाताना सर्वात महत्वाची आणि मेन महत्वाची गोष्ट, ग्राउंडला जाताना कागदपत्र बघा। आता यवतमाळला जे पोलीस भरती म्हणजे हॉल तिकीट आलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे परिपत्रक निघालेलं आहे, त्या परिपत्रकानुसार असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जेवढे कागदपत्र, मार्कशीट असेल, 10वी 12वी मार्कशीट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमोसाइड असेल, नॉन क्रिमिनल असेल, हे असे विविध, आणि 10 फोटो तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे। 10 फोटो जवळ ठेवा, म्हणजे लागतील तुम्हाला 4च, पण 10 फोटो असले तर काही प्रॉब्लेम नाहीये। फोटो सगळे तुमच्या जवळ ठेवा, फोटो असणं फार गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट, जेवढे तुमचे कागदपत्र येतात सगळ्यांच्या झेरॉक्स हे तुमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट महत्वाची, भरतीला जाताना जास्तीत जास्त आपल्या घरची चटणी भाकरलेली पुरल, पण वडापाव बिडापाव बाहेरचं जंक फूड वगैरे काही खाऊ नका, त्याच्याने तुमची तब्येत बिघडू शकते आणि ग्राउंडला प्रॉब्लेम येऊ शकतो। नाहीतर कसं आहे, तुम्ही एक दिवस अगोदर जाणार त्यात काही शंका नाहीये, पण याच्यानं काय होणार मित्रांनो, तुम्हाला आता पण सांगतोय की बाहेरचं तुम्ही खाल्ल्यानं ते डायजेस्ट म्हणजे तुमची तब्येत बिघडू शकते, ते पचन नाही होणार तुम्हाला। म्हणून तुम्हाला विनंती आहे, आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रॉलचं पाणी प्यायचं, ग्लुकोन-डीचं पाणी प्यायचं, हे पाणी पिल्यानं तुमचं शरीर एकदम बरं राहील। आणि जेवढं होईल तेवढं ग्राउंडच्या दिवशी, म्हणजे उद्या ग्राउंड आहे समजा उद्या जर ग्राउंड आहे, तर आदल्या दिवशी तुम्ही काय करायचं, हलकं अन्न जेवायचं, समजा राईस प्लेट वगैरे काही असेल, हलकं अन्न जेवायचं। आता झोप तर पुरेशी होणार नाही, आता तुम्ही इकडं तिकडं झोपणार, पण तुमचा मित्रांचा जरी ग्रुप असला तर एखादी समजा रूम करायची किंवा लॉजवर वगैरे एखादी रूम जर केली तुम्ही 500-600 रुपयामध्ये सगळे 4-5 जण मिळून तरी चालेल। आणि समजा तुम्ही एकटे जरी असलात तरी ग्राउंडवर झोपण्याची कसतरी तुम्हाला व्यवस्था करावीच लागेल, कारण की असेच दिवस जर आपण काढले तरच आपल्या अंगावर वर्दी येते, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, ग्राउंड सांभाळून द्या। आता डोक्यातून ते टेन्शन काढून टाका की नाही आपली प्रॅक्टिस इथं कमी, आपली प्रॅक्टिस इथं कमी। जर तुम्हाला ग्राउंडला मेन म्हणजे, जर इकडे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिसला आपल्याला मार्क थोडे कमी येतात, पण ग्राउंडला गेल्यावर हेच मार्क मित्रांनो वाढतात। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, गोळ्यामध्ये जर कमी असणार किंवा 1600 मीटरला कमी असणार, सगळ्या ताईंना भावांना सगळ्यांना सांगतोय की आता हीच वेळ आहे की तुम्हाला काहीतरी करून दाखवायची, म्हणून तुम्ही कुठेच कमी पडू नका। म्हणून ग्राउंडला जाताय एकदम जोशमध्ये जा, जोशमध्येच ग्राउंड द्या म्हणून। आणि जसं ग्राउंड होत आहे पेपरची, जसं ग्राउंड तुम्ही देऊन आलात तसंच पेपरची पण चांगली तयारी ठेवा, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ग्राउंड झाले की 15 दिवसात पेपर होत असतो। पेपरसाठी 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना असं भेटत नाही, 15 दिवसातच पेपर होतात। मागच्या वर्षीचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, सगळ्यांनाच अनुभव असेल, पण काही जण नवीन असतील ज्यांना माहित नसेल तर त्यांना सांगतोय। म्हणून सगळ्यांना ग्राउंडच्या साठी हार्दिक शुभेच्छा, टेन्शन घेऊ नका, चांगल्या प्रकारे ग्राउंड द्या। तुमच्या आई वडिलांचे तुम्ही स्वप्न पूर्ण करणार आहेत, या हिशोबाने त्यांचे डोळ्यासमोर तुमच्या डोळ्यासमोर त्यांचा चेहरा आणा आणि सगळे प्रश्न सुटून जातील तुमचे। एवढं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाही तर खूप जणांचं टेन्शन असेल, नाही बाबा मी 1600ला माझा 1600 निघेल का, माझा गोळा जाईल का, 100 मीटरला मी पळू शकेल का, खरं 100 मीटरला एवढी मार्क येईल का, एवढं प्रेशर घेऊ नका मित्रांनो। एकदम रिलॅक्स राहा, कारण की आता तुम्ही एवढ्या दिवस प्रॅक्टिस केलेली आहे, त्या प्रॅक्टिसचं फळ तुम्हाला 100% भेटणार आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना ग्राउंडसाठी शुभेच्छा, चांगल्या प्रकारे ग्राउंड द्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलवरती सगळं स्टडी मटेरियल हे मोफत आहे। चॅनलवरती
नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.